नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तू रे माझा मित्र या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. आजच्या एपिसोडमध्ये बघा, अर्णव ईश्वरीला आणि ईश्वरी अर्णवला एकमेकांना घास भरवत आहे. पण यामध्ये नेमकी काय जादू झाले आहेत ना प्रेक्षकांनो, हे बघायला आपल्याला आता मज्जा येणार आहेत. का अर्णवने ईश्वरीला माफ केलं आहेत की अजून काय आहे? चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. इथे सुरुवातीला आपण बघतो की सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात आणि मामा म्हणतात की आज काय आहे? वा, आज काही स्पेशल दिसतंय असं मामा म्हणतात आणि अंजली म्हणते की ईश्वरी आल्यापासून घरात रोजच स्पेशल असतं. आजी म्हणतात की स्वयंपाकाची आवड आहे ईश्वरीला. माझ्या सुनेला जरी नसली तरी ईश्वरीला स्वयंपाकाची आवड आहे याचा आनंद आहेत मला. आणि असं म्हटल्यानंतर आता मामी घास खाता खाताच आजींकडे रागाने बघतात आणि इकडं मनोमन म्हणतात की मला बोलल्याशिवाय जेवण गोड लागतच नाही या ओल्ड लेडीला. इकडे मामा म्हणतात की आई, माझ्या बायकोला काही बोलू नकोस हं. मामा म्हणतात की हे बघ, तिला स्वयंपाकात रस नसेल, बाकीच्या सगळ्या कला तिला अवगत आहे आणि ते सगळं ऍक्शन करून दाखवत असतात. आणि मामीला म्हणतात की हो ना ग. आणि मामी म्हणतात की मामांना जेवा आता. आणि इकडे आजी ईश्वरीला म्हणते की अगं तू पण बस ना जेवायला. ईश्वरी म्हणते की नाही आता नको, म्हणजे भूक नाही येत मला. आजी म्हणतात की का? त्या म्हणतात की भूक नसायला काय झालं तुला? अंजली म्हणते की अगं चिंटू जेवला नाही येत ना, मग तिला कशी काय भूक असेल सांग बरं. आजी म्हणतात की आणि ते म्हणतात की म्हणजे आम्हाला काही महत्वच नाही बा. इकडे ईश्वरी म्हणते की नाही मामा, उलट माझ्या वाटणीची खीर तुम्हाला वाढता यावी म्हणून नंतर बसते आहेत मी जेवायला. आणि ईश्वरी मामांना मग म्हणते की द्या, आणि मामा सुद्धा ती वाटी देतात. त्यात खीर ईश्वरी देते आणि त्यांना ती वाटी देऊन देते. आणि इकडे आजी म्हणतात की ईश्वरी असाच कायम घराला जीव लाव. आणि तिथे अर्णव येतो आणि ईश्वरी म्हणते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या घराचं सुख माझ्यासाठी महत्वाचं असेल. आणि हे वाक्य अर्णव ऐकून घेतो हे ईश्वरीला माहीतच नसतं. आणि अर्णव तिथे बसतो आणि म्हणतो की खोटं बोलून खोटं वागून काही लोकांना फसवता येतं सगळ्यांना. आणि हे ऐकून मात्र ईश्वरीला वाईट वाटतं आणि बाकीचे सगळे बसले त्यांना याचा काही अर्थ म्हणजे माहीत नाही, कळत नाही. आणि मामा म्हणतात की काय रे अर्णव, हे काय मध्ये? ते म्हणतात की अरे मध्ये हे काय बोलला? आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघून म्हणतो की नाही काही नाही, एका क्लायंटने ना खूप मोठा फ्रॉड केलात ना, तेच होतं डोक्यात, सॉरी. आणि इकडे आता मामांचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि अर्णवला म्हणतात की अरे अर्णव, तू जेवला नाही म्हणून तीही जेवायला बसत नाही, जरा सांग तिला, बघ जरा तिच्याकडे. मामा म्हणतात की काय रे, नवरा जेवला नाही म्हणून बायको कधी उपाशी राहते का? आणि अर्णव लगेच ईश्वरीकडे बघतो आणि मामा लगेच वल्लरीवर येतात आणि म्हणतात विचार वल्लरीला, नाही का? आणि मामी म्हणते की माझ्यावर कशाला घसरतायत, गपचूप जेवा ना. आणि बघा आता ईश्वरीला आनंद असतो की अर्णव जेवायला बसलाय म्हणून ती म्हणते की सर मी आज खीर केली आहे, तुम्हाला वाढू का? तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मला एक इम्पॉर्टंट कॉल आहेत, आय हॅव टू गो. आणि हे आजीला अंजलीला आवडलेलं नसतं आणि मामांना देखील. ते बिचारे हाक मारतात की चिंटू अरे जेवून जा. आणि अर्णव म्हणतो की हे खूप अर्जंट आहेत, सॉरी आलोच. इकडे आजी म्हणतात की काय बाय हा चिंटू नुसतं आपलं काम काम काम, बाकी काही सुचतच नाही. आणि मामा ईश्वरीकडे बघतात, त्यांना सुद्धा वाईट वाटत असतं. आणि इकडे मामी मनोमन म्हणते की ईश्वरीला मुद्दाम उपाशी ठेवायचं म्हणून तर उठून गेला नसेल ना, कितीही लपवलं तरी मला माहिती आहे ना. आणि इकडे मामा म्हणतात की झालं असेल मनातलं बोलून तर जेवा आता. मामी त्यांच्यावर वसकता आणि म्हणतात की तुम्ही जेवा हो. आणि इकडे ईश्वरीला बिचारीला वाईट वाटत असतं की अर्णव जेवणाच्या ताटावरून उठून गेलात म्हणून. आणि आपल्याला माहितच आहे की अर्णवने आकाशला सांगितलेलं असतं की नमून त्यांच्या क्लाउड किचनची आणि बाबांच्या म्हणजे सगळ्या तब्येतीची वगैरे तू काळजी घेत जा म्हणून. आता आकाश आलेला असतो तेवढ्यात इथे नमू येते आणि म्हणते की आकाश सर चहा. आणि नमूचं प्रेक्षकांना आकाशकडेच लक्ष असतं आणि ती म्हणते की आकाश सर मिळालं का 1300 रुपयांचा हिशोब? अर्णव आकाश म्हणतो की नॉट एट इट, पण हे जर सापडलं नाहीस तर अकाउंट टॅली होणार नाही. आता इकडे नमूच्या मनातली खुद ती म्हणते की आकाश सर एक विचारू का? अर्णव आकाश म्हणतो की विचार ना. नाही, ती म्हणते की तुम्ही ऑफिसच्या सगळ्या मीटिंग सर्व कामं सोडून माझ्यासाठी एवढं सगळं का करताहेत? आता इथे आकाश अडखळतो आणि म्हणतो की का म्हणजे का फ्रेंडशिप. आकाश म्हणतो की आपण फ्रेंड्स आहोत ना. आकाश म्हणतो की सो. आणि नमू म्हणते हो. आणि नमू म्हणते की आकाश सर चहा, आणि त्याच्या आता हातातच देते आणि तो पण घेतो. आणि नमू म्हणते की सांभाळून, गरम आहे तोंड भाजेल. आता प्रेक्षकांना चहा गरमच असतो ना की गार असतो? असो. ठीक आहे. आकाश म्हणतो की ओके
आणि इकडे आकाश म्हणतो की मी तुला एक विचारू का? नमू म्हणते की हाऊ. आणि तो म्हणतो की माझं तोंड भाजेल याची काळजी तुला का? आणि आता इकडे नमू सुद्धा कचातट अडकते आणि म्हणते की ते आतून वाटते काळजी म्हणून विचारलं. आणि आकाश म्हणतो की म्हणजे तुला माझी काळजी वाटते. आणि नमू म्हणते की का नाही वाटणार, तुम्ही पण तर माझ्यासाठी एवढं सगळं करतायत. आणि इकडे नमू म्हणते की आकाश सर ही फक्त काळजीच आहे की. आणि बघा आता हे दोघ जण परत एकमेकांकडे बघत असतात आणि नमू हसते आणि म्हणते की आकाश सर चहा. आकाश म्हणतो की हो हो. आकाश म्हणतो की सांभाळून पितो नाहीतर तोंड भाजेल. यावर नम्रता हसते. आणि आता बघा सगळ्यांचे जेवण झालेले असतात आणि ईश्वरी मात्र जेवलेली नसते आणि तिथे सगळं आवरत असते. आणि तेवढ्यात तिथे राजेश येतो आणि असं करतो. तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि राजेश तिच्याकडे येऊन म्हणतो की बिचारी माझी इंदोरी जिलेबी. आणि तिथे ठेवलेली खीर चमच्याने टेस्ट करतो आणि म्हणतो की क्या बात है. आणि हा राजेश म्हणतो की दिल करता है की बनाने वाले का हात चिमलू. पण प्रेक्षकांना इकडे त्या राजेशला पाहून हिच्या डोक्यात आधीच तिडीक जाते. आणि हा राजेश म्हणतो की किती चविष्ट खीर बनवली आहेत नवऱ्यासाठी. आणि तो न खाताच निघून गेला. आणि इकडे आता हे कसं कळलं म्हणून ईश्वरी त्याच्याकडे बघते. पण राजेश सांगतो की हो जेवायला नव्हतो मी, पण आल्या आल्या माझ्या बावळट बायकोने सगळं अपडेट दिलाय. आणि हा राजेश म्हणतो की खरं सांगू का ईश्वरी, तुझ्या हाताचा कडू पदार्थ सुद्धा गोडच लागेल ग मला. वेडाच आहे तुझा चिंटुकल्या. भूक नाही असं म्हणून सरळ निघून गेला आणि त्याच्या दुःखात तू इथे उपाशीच. हा राजेश म्हणतो की तू जर अशी उपाशी राहिली तर तुझा हा चेहऱ्यावरचा ग्लो कमी नाही का होणार. आणि इकडे आता ईश्वरी बघत असती की तिचा नवराच म्हणजे येईल का वगैरे. पण हा राजेश म्हणतो की काय झालं, तुला असं वाटत असेल की कोणी येईल का इकडे किंवा बघल, तर असं काही नाही, कारण तुझ्या हातची ही खीर खाऊन सगळे सुस्तावलेत आपापल्या रूम्स मध्ये. हा राजेश ईश्वरीला म्हणतो की त्यामुळे आता आपल्याला डिस्टर्ब करायला इथे कोणीच येणार नाहीये. आणि आता हा राजेश म्हणतो की चमचा घेतो आणि ती खीर तिला तिला खाऊ घालायला बघतो की आणि म्हणतो की खाऊन बघ, खूप खरंच खूप टेस्टी झाली आहेत खीर. तुझ्या हातची खीर खूप छान झाली आहेत खा. आणि ईश्वरी म्हणते की ही खीर सोड, तू ना माझ्या हातच्या थोबाडीतच खाऊन बघ. ईश्वरी म्हणते की अशी कणाखाली वाजवेल ना की यापुढे तुला कुठलाही पदार्थ गोड लागणार नाही. आणि हा राजेश संतपतो आणि तो चमचा असा टाकून देतो. आणि हा राजेश म्हणतो की तू ही अशी चिडलीस ना, अशी रागवलीस ना, तर खरंच खूप गोड दिसतेस तू. आणि हा राजेश म्हणतो की नाही नाही, हे तर मी हे याआधी पण सांगून झालं आहे तुला. आणि इकडे हा राजेश म्हणतो की एक मिनिट, मुद्दाम तर चिडत नाहीयेस ना, मला बरं वाटावं म्हणून. आणि ईश्वरी त्याच्यावर अशी संतापते पण ती काहीच करू शकत नाही प्रेक्षकांनो. आणि हा राजेश म्हणतो की त्यात आज उपाशी म्हणून जास्त चिडचिड होत नसेल का. आणि इकडे हा राजेश म्हणतो की काय बघ नशीब बघ ना ईश्वरी, म्हणजे जगाच्या नजरेत एवढा चांगला नवरा मिळालायस तुला आणि इथे बायको अशी उपाशीच कशाला सहन करतेस ग त्या माजोरड्या माणसासाठी एवढं. आणि हा राजेश म्हणतो की त्यापेक्षा मला एक संधी देऊन तर बघ. आणि ईश्वरी खूप संतापते आणि म्हणते की गप्प बस. आणि ती किचन मधून डायनिंग टेबलवर येते आणि आवरावर करते. पण तिच्या मागोमाग हा राजेश सुद्धा येतो. आणि हा राजेश म्हणतो की हल्लीच कानावर येत आहे माझ्या की तुमच्यात राग आणि भांडणं होत आहेत म्हणून. हा राजेश म्हणतो की नाही म्हणजे नेमकं काय झालंय ते तरी सांग. आणि तो म्हणतो की काहीतरी गडबड आहेत एवढं मात्र नक्की. आणि राजेश म्हणतो की तुला असं वाटतंय की माझ्या नजरेतून हे सुटतंय तर चुकतेस तू. ईश्वरी म्हणते की जातोय का मी आरडाओरडा करू. आणि बघा हा राजेश फायदा घेतो आणि म्हणतो की बघ ओरडू. ती अंजली आली, तिने हे सगळं बघितलं तर केवढा मोठा धक्का बसेल तिने. हा राजेश म्हणतोय की हा विसर पडलायत का हा हा. आणि हा राजेश म्हणतोय की म्हणून मी तुला सांगतोय की माझी हो त्या अर्णवपेक्षा खूप जास्त सुखात ठेवेल मी तुला. हा राजेश म्हणतो की आणि हो भांडणार तर अजिबात नाही. इकडं ईश्वरी म्हणते की ते जो रोज जरी भांडलेत ना माझ्याशी तरी त्यांच्याबरोबर सुखात असेल मी. आणि बघा इकडे हा राजेश ईश्वरी असं बोलण्याने हार्ट अटॅक आल्याचं नाटक करतो. आणि हा राजेश म्हणतो की अगं अगं केवढं हे प्रेम, अटॅक येईल ना ग मला. ईश्वरी म्हणते की अर्णव सरांच्या बुटाला लागलेला कचरा एवढी बी लायकी नाहीये रे तुझी, कळलं ना, त्यामुळे हे असले ना स्वप्न बघणं ना बंद कर. आणि हा राजेश तिला धमकी देतो आणि म्हणतो ठरवलं ना तर एका सेकंदात पळवून नेईल मी तुला. आणि इकडे राजेश म्हणतो की मला जे हवंय
ते मी मिळवेनही. आणि बघा इकडे आता आपल्याला ईश्वरी जोरात तिथे गॅस भरलेला असतो त्याच्या तोंडावरच पाणी मारते आणि ईश्वरी त्याला म्हणते की हे असं कधीच करू शकणार नाहीयेस तू. ईश्वरी म्हणते की कारण अर्णव राजशेळकेंची बायको आहेत मी. आणि त्याला म्हणते की कायम लक्षात ठेवायचं. आणि बघा त्याला इतक्या वेळा तिने तोंडावर पाडलंय पण तरी हा राजेश तिच्या वाटेलाच जातो. आणि बघा तिथनं ईश्वरी निघते आणि याला परत संताप देऊनच जाते. आणि बघा आता इकडे सुप्रियाताईंनी त्या हा म्हणजे त्या पत्रकाराला फोन लावून पत्रकाराच्या बायकोला फोन लावला असतो आणि म्हणतात की निलिमाताई तुम्हाला भेटले का हो पत्रकार त्यावेळेचे ते ज्याने ही बातमी कव्हर केली होती. आणि त्या म्हणतात की मी प्रयत्न करतेच आहे तो. ते म्हणतात की काय एवढं महत्वाचं आहे का बरं उकरून काढतायत ती बातमी. आणि सुप्रिया काकू त्यांना म्हणतात की तुम्हाला मुलगी आहेत की नाही माहित नाही, कदाचित एका आईचे एक दुःख तुम्ही समजून घेऊ शकता. आणि निलिमाताई म्हणतात की म्हणजे कशाबद्दल बोलता आहेत तुम्ही. त्या सुप्रिया काकू म्हणतात की आपल्यामुळे आपल्या मुलीचं लग्न हे मोडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना प्लीज मला मदत करा. सुप्रिया काकू म्हणतात की एक आई तुमच्या पुढे हात पसरते असं समजा हवं तर. निलिमाताई म्हणतात की अहो आपल्या मुलांच्या सुखापेक्षा काही मोठं असतं का आपल्यासाठी. आणि त्या म्हणतात की मी नक्की कळवते तुम्हाला. सुप्रिया काकू म्हणतात की वाट बघते. आणि आता रात्र झालेली असते म्हणजे आता ईश्वरीने सुद्धा दिवसभर काही खाल्लेलं नसतं आणि अर्णवने सुद्धा असंच काहीसं वाटतं आणि तो कॉफी पितोय. आणि तेवढ्यात त्याला आठवतं की ईश्वरी काय म्हटली होती ते. ईश्वरी म्हणाली होती की एक भारतीय पत्नी कशी असू शकते माहितीये का तुम्हाला, ते आज मी तुम्हाला दाखवतेच. आज तुम्ही जेवल्याशिवाय मी अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंबही घेणार नाहीये. आणि त्याला आठवतं की ईश्वरी आपल्याला कशी घास भरवत होते ते. आणि तिच्या माहेरी गेल्यानंतर बळजबरी का होईना पण तिने घास भरवला होता. आणि आपल्याला ती बायको म्हणजे नवरा मानत नसताना देखील आपल्यासाठी प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा घरातले म्हटले तेव्हा तेव्हा तिने आपल्याला घास भरवला हे अर्णवला आठवत असतं. आणि इकडे आपण बघतो आता ईश्वरीने फ्रुट्स भरलेली प्लेट आणलेली असते आणि अर्णव पुढे नेते आणि म्हणते की सर हे खाऊन घ्या. आणि ईश्वरी म्हणते की सर सकाळपासून एवढं कामं करतायत किमान त्या कामाचं फळ म्हणून हे फळ तरी खाऊन घ्या. आणि अर्णव तिला साफ म्हणजे साफ इग्नोर करत असतो आणि बिचारी चिडते आणि म्हणते की काय चाललं काय आहे हो तुमचं. ती म्हणते की एवढा हट्टीपणा का करताय हे कळतच नाहीयेत मला. ती म्हणती हे असं काम करत राहिलात ना न खाता पिता हालात खराब होऊन जाईल तुमच्या शरीरातली ना हळूहळू शुगर कमी व्हायला लागेल. त्यानंतरही तुम्ही काम करत राहिलात ना तर पोटातले कावळे ओरडून ओरडून मेले. तुमच्या डोळ्यासमोर ना अंधेरा येईल. आणि आता अर्णव तिच्या बोलण्याला इरिटेट होत असतो. आणि इकडे लगेच या बाजूने येते आणि म्हणते की सर ऐका माझं, तुम्ही खुर्चीवरून उठायला गेलात ना तर तुम्हाला असं वाटेल की अंगात ताकदच नाहीये, पटकन खाली बसाल. जसं ईश्वरी आता अर्णवच्या बाजूला त्या खुर्चीवर बसली आहे. आणि ईश्वरी म्हणते की मग तुम्हाला बसल्या बसल्या ना असं गरगरायला लागेल. आणि ईश्वरी म्हणते की एवढं होऊ नये तुम्हाला कळलं नाही की तुमचं पोट तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुमच्या डोक्यात तुम्हाला हेलिकॉप्टर घुसल्यासारखं वाटेल आणि त्या हेलिकॉप्टरचा पंखा असा गरगर 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 आणि ती स्वतः भोवतीच असं हेलिकॉप्टर सारखं फिरत असते प्रेक्षकांनो. आणि नुसती गरगर गरगर फिरल्यामुळं प्रेक्षकांनो तिच्या एक तर पोटात अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही नसतो त्यामुळे तिलाच आणि ती शांत होती की गरगर गरगर तुम्हाला कळणारच नाही. आणि बघा प्रेक्षकांनो आता अर्णव काळजीपोटी त्याची काळजी म्हणजे त्याचं प्रेमापोटी ईश्वरीला पकडतो. ईश्वरी म्हणते की नेमकं आणि अर्णवच्या अंगावर पडते. आणि आता अर्णवने ती पडता पडता अर्णव तिला पकडतो. त्यामुळे ईश्वरी त्याला म्हटली का सावरायचं, पडू द्यायचंच ना. आणि इकडे आता अर्णव निघून जातो. तेवढ्यात ईश्वरी त्याला पकडते आणि म्हणते की सर मला माहिती आहे तुमच्या मनात राग नाहीये ते म्हणून तर हा नकली रागाचा मुखोटा गळून पडतो ना. ईश्वरी म्हणते की सर मला कळतं आहे की तुम्हाला खूप तकलीफ होतीये. म्हणून ईश्वरी म्हणते की म्हणून म्हणते प्लीज प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, खरं येईल समोर. पण आज उपाशी राहायची सजा देता देता स्वतःही उपाशीच राहिलेत ना. ईश्वरी त्याला विचारते की का केलं तसं. आणि अर्णव म्हणतो की का केलं आणि तिचा हात सोडतो आणि म्हणतो की नव्हतं केलं पाहिजे. आणि अर्णव तिला म्हणतो की यु नो व्हॉट, एव्हरीथिंग इज माय मिस्टेक. माझ्या आयुष्यात कोण मुलगी आहे, तिचं इंटेन्शन काय, तिची फॅमिली हिस्ट्री काय हे मी चेक केलं पाहिजे होतं, ते मी नाही केलं. आणि अर्णव म्हणतो की मी ब्लाइंड ट्रस्ट ठेवला
आणि इकडे आता बघा ईश्वरीच्या पोटात खरंच काही नसतं, त्यामुळे तिला तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते, तिला चक्कर येतात. अर्णव म्हणतो की या ह्याच्यात तुझ्या आणि तुझ्या आईची काही चूक नाहीये. आणि अर्णव म्हणतो की एव्हरीथिंग इज माय फॉल्ट. आणि तो पुढे येऊन बोलतो, त्यामुळे त्याला कळतच नाही की ईश्वरीला चक्कर येते आहेत म्हणून. आणि ईश्वरी आता चक्कर येऊन पडते आणि अर्णव म्हणतो की तू सतत म्हणशील की विश्वास ठेवा माझ्यावर, बस एवढंच राहिलं आता. आणि तो पुढे बोलणार आणि मागे वळून बघतो तर काय, ईश्वरी चक्कर येऊन खाली पडलेली असते. आणि बघा आता तिला हाक मारतो की मिस इंदौर, मिस इंदौर. आणि आजीला आणि ताईला सुद्धा हाका मारतो की आजी, ताई. आणि परत म्हणतो की मिस इंदौर. आणि परत आजीला हाका मारतो की आजी. आणि म्हणतो की मिस इंदौर. आणि आता आजी, ताई आणि मामा हे तिघही आलेले असतात. आणि अर्णवने तिला बेडवर झोपवलेलं असतं. आणि अंजलीने तिला पाणी पाजते आणि म्हणते की काय रे, काय झालं असं अचानक. आजी म्हणतात की अगं दिवसभर काहीही खाल्लेलं नाहीये, मग भोळ येईल नाही तर काय. आजी अर्णवला म्हणतात की चिंटू काही कसं वाटत नाही रे तुला. आणि अर्णव म्हणतो की आजी मी नव्हतं सांगितलं तिला उपाशी राहायला. आणि अंजली म्हणते की आता बरं वाटतंय ना ग. ईश्वरी म्हणते की हो ताई बरं वाटतंय. इकडे अंजली म्हणते की काय रे चिंटू जरा लक्ष देत जा ना. अंजली म्हणते की हल्ली ना तुझं फक्त आता कामाकडेच लक्ष असतं, बाकी कुठेच नसतं. आजी म्हणतात की चला आता मुकाट्याने दोघं जेवायला चला. आजी म्हणते की अर्णव म्हणतो की मला भूक नाहीये. आजी त्याला म्हणतात की मी तुझं काहीही ऐकून घेणार नाहीये, चला. आणि अंजली म्हणते की चला. आजी म्हणतात चल ग. अंजली म्हणते की चिंटू. अर्णव म्हणतो की आता येतोय ना ताई. अंजली म्हणते की अरे तिला आधार दे, चालला आपला एकटा एकटा. आजी म्हणतात की सावकाशी हा. आणि इकडे मामा अंजली म्हणतात की दे मी तुला आधार देतो. आणि आता बघा इकडे ईश्वरीला खरंच खूप चक्कर येत असते आणि ती उठता उठता परत अर्णवच्या अंगावर अशी पडते, अलगद पडते. आणि अर्णवच्या जवळ असते म्हणून आता अर्णव अंजलीकडे बघतो. आणि अंजलीन ते असल्यामुळे आता अर्णव ईश्वरीला खांद्यावर हात ठेवतो आणि खाली नेण्यासाठी मदत करतो. आणि आता अर्णव तिला आधार देऊन खाली आणतो आणि दोघेही डायनिंग टेबलवर बसतात. आणि आजी आता खडसावून बोलतात की दोघांनी आता एकत्र ताटात जेवायचं आहे. अर्णव म्हणतो की व्हॉट. आजी म्हणतात की हा हुकूम आहेत माझा. आणि अंजली म्हणते की असंच पाहिजे तुला चिंटू. आणि मामा म्हणतात की काय आहेत ना अर्णव, अंजली तुम्ही दोघे लहान असताना आजीचा असाच आवाज राहायचा आणि आज कित्येक वर्षांनी तो आवाज आज लागलाय. आणि अंजली म्हणते की आजी मध्ये मध्ये असा आवाज काढत जा चिंटू साठी. आणि इकडे आता आजीने तर कमालच केली. आजी म्हणतात की चल चिंटू भरव तिला. आणि अर्णव म्हणतो की भरवायचं कशाला. मामा त्यावर म्हणतात की कारण ती तुझ्यामुळे उपाशी आहेत म्हणून. आजी म्हणतात की आता अर्णवला काहीच बोलण्याचा म्हणजे राईट नाहीये, कारण अंजली पण म्हणते की भरवावंच लागेल तुला. आणि बघा आता सगळ्यांच्या आग्रहाखातर म्हणजे त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाही ठेवला त्यांनी, म्हणून आता अर्णव ईश्वरीला घास भरवतो. इकडे अंजली म्हणते की सो क्यूट. अर्णव म्हणतो की त्यात क्यूट काय ताई. अंजली म्हणते की तुला नाही कळणार. अंजली म्हणते की ईश्वरी आता तू भरव. आजी म्हणतात की ईश्वरी म्हणते की हो. आता इकडे ईश्वरी किती प्रेमानं विचारते की सर गोडाचा घास भरू की तिखटाचा. अर्णव म्हणतो भरव एकदाचा. आणि आता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हे दोघं एकमेकांना घास का भरवताय, तर याचं कारण हे आहे. आणि आता ईश्वरी सगळ्यांना म्हणते की बघितलं ना सरांना माझी किती काळजी आहे ते. अंजली म्हणते की आहेस ग. पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. ईश्वरीने कपडे काढून ठेवलेले असतात आणि ती म्हणते की आज माझ्या नवऱ्याला मला ह्याच कपड्यांमध्ये बघायचं आहे. अर्णव म्हणतो की दिस इज नॉट गोइंग टू ऑन वर्क. आणि इकडे ईश्वरी म्हणते की तुम्हाला असं वाटत असेल पण मला विश्वास. तेवढ्यात अर्णव भडकतो आणि म्हणतो की माझा नाहीये तुझ्यावर विश्वास. आणि अर्णव म्हणतो की जिथे विश्वास नसतो ना तिथे कुठलंच नातं नसतं. आणि तिला जोरात खूप संतापी बर का अर्णव प्रेक्षकांनो, जोरात हाताला पकडतो आणि ढकलतो आणि म्हणतो की गेट लॉस्ट. आणि ढकलल्यामुळे तिच्या हाताला लागतं. प्रेक्षकांनो अर्णव किती इजा देणार आहे ईश्वरीला माहित नाही. आणि इकडे अर्णवला तिला लागलेलं म्हणतो की होतोय मला त्रास. अर्णव म्हणतो की मला कितीही त्रास झाला तरी या पनिशमेंट पासून सुटका होऊ देणार नाही तुझी मी. आणि
ईश्वरी म्हणते त्याला हात धरून मागे ओढते आणि म्हणते की सुटका नकोच आहेत मला. ही सजा मला आयुष्यपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत जरी होत राहील तरी मी सहन करत राहील. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो, आजची मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.